विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ कुणासाठी आहे? HSC 2025 बॅच, म्हणजे जी मुलं आता जस्ट 11वीतून 12वीत गेलेली आहेत अशा मुलांसाठी. हा इम्पॉर्टंट एवढा व्हिडिओ आहे ना, याचं महत्व तुम्हाला 12th स्टँडर्डची मुलं सांगतील. बघा मी काय सांगतोय. 2013 पासून बोर्डच्या टाइम टेबल मध्ये काहीही चेंज झालेला नाही. पहिली गोष्ट म्हणजे पहिला पेपर असतो इंग्लिशचा. ठीक आहे. आपण या वर्षीचं एक्झाम्पल घेऊया बरं का. पहिला पेपर इंग्लिशचा 21 तारखेला मध्ये भरमसाठ सुट्टी आणि 27 तारखेला फिजिक्सचा पेपर असतो. ओके. आणि त्याच्यानंतर एकच दिवस सुट्टी असते आणि त्याच्यानंतर असतो केमिस्ट्रीचा पेपर. बघा मी काय सांगतोय ते. पहिली गोष्ट म्हणजे हा मधला एवढा जो गॅप आहे, तो सुद्धा फिजिक्सला पुरत नाही. हे वर्षाच्या सुरुवातीला लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे 22, 23, 24, 25, 26 5 दिवस सुट्टी असून देखील फिजिक्सचे 16 टॉपिक परफेक्ट करून त्याची रिव्हिजन होत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मग इथं जर तुम्ही चला 5 दिवसात केमिस्ट्री आणि मॅथ्स करायचं म्हटलं थोडंफार, तर फिजिक्सवर मोठा इम्पॅक्ट होतोय. मग फिजिक्स अवघड जातोय. बऱ्याच मुलांच्या बाबतीत तसं होतंय. मी वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला सांगायला कुठे मुलं चुकतायत ते. पण तुम्ही आज आपला फिजिक्सचा पेपर 27 तारखेला झाला. त्या दिवशी मी जे व्हिडिओ अपलोड केलेत ना, त्याच्या खालचे कमेंट बघा. मुलांनी सांगितलंय, की "सर तुम्ही जे दिलं तेच पेपरला आलं." मग तुमच्या बॅचसाठी मी वर्षभर सुरुवातीला आय-एम-पी क्वेशन देणार आहे. अरे सुरुवातीपासून करूया ना अभ्यास आपण. मग हा व्हिडिओ जास्तीत जास्त अशा मुलांबरोबर शेअर व्हायला पाहिजे, की जे 2025 ला बोर्डची एक्झाम, सीईटीची एक्झाम देणार आहेत अशा मुलांसाठी. अजून शॉकिंग काय माहितीये का? अरे केमिस्ट्री तर होतच नाही. जर वर्षभर परफेक्ट केलं असेल तर होणार आहे. नाहीतर होत नाही. पुन्हा एक दिवस सुट्टी असते आणि लगेच पुन्हा मॅथ्सचा पेपर असतो. मग मला सांगा, तुमचं टार्गेट काय आहे सांगा? ओके, तुम्ही जेईची प्रिपरेशन करताय का? मग तुमचं टार्गेट असणार आहे 75% प्लस मार्क आणणे, बरोबर? हां, तुम्ही बोर्डची प्रिपरेशन करताय. अरे बोर्डसाठी ना म्हणजे सीईटीसाठी तर फक्त 45% चा क्रायटेरिया आहे ओपनसाठी. हं. आता यात गोंधळ आहे बऱ्याच जणांचा. मग सीईटी सेलच्या वेबसाईटवर जायचं लक्षात घ्या. तिथं शोधायचं क्रायटेरिया काय आहे का? यावर्षी वाढलाय का कमी झालाय ते शोधायचं लक्षात घ्या. ओके. समजते मी काय सांगतोय ते तुम्हाला? बरं, मग आता काय करायचंय आपल्याला? या आजच्या दिवसापासून काय करायचंय तुम्हाला? तर मी तुम्हाला सांगतो, की तुमचा फोकस केमिस्ट्रीवर असला पाहिजे. असा अभ्यास करा, की परत करायलाच लागलं नाही पाहिजे. माझं सगळं मेमरीत राहील असं. शॉकिंगली सांगू का तुम्हाला मी? 8 लॉ आहेत आणि 10 मार्काला प्रश्न येतातच. पण विथ न्यूमेरिकल बरं का. नुसतं स्टेटमेंटला 10 मार्काला येत नाही. मग वर्षाच्या सुरुवातीला हे तुम्हाला कळालं प्रॉब्लेम काय आहे? तुमच्या लक्षात येतं मी काय सांगतोय? फिजिक्समध्ये मी तुम्हाला सांगू का ठरलेले क्वेशन्स आहेत. ते सोडून दुसरं काही येत नाहीये. पण 150 चे 200 डेरिव्हेशन्स करून त्यातले 3-4 येणार आहेत. तेव्हा पोर्शन जास्त आहे लक्षात ठेवा. निवांत राहू नका. प्लीज मला एक तुम्हाला सजेशन काय द्यायचं आहे बघा, की तुम्ही तुमचे जे सीनियर मुलं आहेत, की जे आता 12वी बोर्डची एक्झाम देतायत, ते चांगली मुलं आहेत त्यांच्याशी बोला. त्यांची एक्झाम होऊ दे, थोडंसं थांबा. त्यांची एक्झाम होऊ दे आणि प्रेमानं त्यांना विचारा, की "दादा काय प्रॉब्लेम येतायत? मी काय केलं पाहिजे? मला तुझ्याकडून गाईडन्स हवाय." हो, योग्य व्यक्तीकडून मार्गदर्शन घ्या. माझं म्हणणं तुम्हाला कळालं का मी काय सांगतोय ते? म्हणजे तुम्हाला अशा मुलाला सल्ला विचारायचा आहे, की ज्याने तो काहीतरी त्याच्याकडे असलं पाहिजे. नाहीतर तू स्वतःच काय करत नाही अशा मुलांना काहीही विचारू नका. ही रिअॅलिटी आहे बरं का. मग आता आपण काय करणार आहे वर्षभर केमिस्ट्रीला जबरदस्त फोकस ठेवणार आहे. लॉज, डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश. अरे डायग्राम म्हणलं की इलेक्ट्रोकेमिस्ट्री. डेरिव्हेशन म्हणलं की ते सोल्युशनमध्ये एक 4 डेरिव्हेशन आहेत. त्यातलं एक येतच परीक्षेत नेहमी. ग्रुप 16, 17, 18. आता सांगू का तुम्हाला मी? केमिस्ट्रीमध्ये 50 मार्काचा जो सीईटीचा पेपर असतो ना, त्यात जवळ-जवळ 35 प्रश्न हे अतिशय सोपे असतात. स्ट्रेट फॉरवर्ड. वाचल्या-वाचल्या उत्तर. वाचले प्रश्न सुरुवातीपासून करूया ना. कुठले माहितीये का? म्हणजे बघा अलॉयज, कॅटलिस्ट कुठल्या रिएक्शनसाठी कुठला कॅटलिस्ट वापरतात? अलॉयचे युजेस काय? ब्रास, ब्रॉन्झ हे कॉपरचे अलॉय आहेत. पण कॉपर आणि टिन म्हणजे काय? कळालं का मी तुम्हाला काय म्हणतोय का? म्हणजे त्यात क्रायोलाइट त्याचा फॉर्म्युला विचारतात. फ्लोरोस्पार त्याचा फॉर्म्युला विचारतात. हेमेटाइट, लिमोनाइट, चाल्कोपायराइट ही नावं कशी आहेत? आता चाल्कोपायराइट CuFeS2 पण हे अगोदर केलं तर लक्षात येईल ना. पण मी तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीलाच सांगतोय, की मोठं टार्गेट ठेवा. अरे हे टार्गेट नकोय, मला ना टॉप करायचं ओके. माझ्या क्लासमध्ये एक मुलगा आहे, त्याचं नाव नाही सांगत. त्याचं टार्गेट आहे, की त्याला महाराष्ट्रात पहिलं यायचंय. हां, महाराष्ट्रात त्याला पहिलं यायचंय, त्यासाठी तो प्रयत्न करतोय. काय माहितीये का, की प्रयत्न. मी तुम्हाला सांगतो, नशीब वगैरे सगळे असले स्किल वगैरे सगळ्या गोष्टी जाऊ दे रे.
पण तुमचं जे प्रयत्न हार्ड वर्क आहे ना, ते इम्पोर्टंट आहे. वर्षभर तुम्ही कष्ट घेतलं तर काही अवघड जाणार नाही. मग एक स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतो, जी माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये मी मी ठेवलेली आहे आणि ती स्ट्रॅटेजी आहे, की वीकली एक थेरम. ओके. मॅथ्सचा एक थेरम एका आठवड्यात परफेक्ट करायचंच आपण. एका आठवड्यात एक थेरम करायचं म्हणजे करायचं. ओके. त्याच्यानंतर 10 क्वेशन्स फिजिक्सचे आणि 10 क्वेशन केमिस्ट्रीचे. कुठले? एक सिंपल ऑब्जेक्टिव्ह टाइप. मी तुम्हाला सांगू का? नायक्रोम हे जे आहे अलोय हे कशापासून बनलेलं आहे? सीईटीतला प्रश्न. नायक्रोम, निकेल क्रोमियम. मग हा असले प्रश्न 5वी-6वीतला मुलगा पण करू शकतो. बरं त्याचं पर्सेंटेज किंवा त्याचा रेशो आहे 80:20 हे विचारतायत सीईटीत. आलेलं आहे बोर्डच्या एक्झाममध्ये. फॉर्म्युला तयार करूया. सगळ्या गोष्टी आपण तयार करूया वर्षाच्या सुरुवातीपासून. ओके. त्यामुळे तुम्ही हा जो व्हिडिओ आहे ना, याचे व्ह्यूज किती होतायत त्याच्यावर मला कळेल, की 11वी किती मुलं बघतायत. ओके. आणि माझी इच्छा आहे, की हा आपलं चॅनल बघा मी तुम्हाला रिॲलिटी काय सांगतोय, की गेल्या 10 दिवसामध्ये 10,000 सबस्क्रायबर चॅनलवरचे वाढलेत. अरे पण या स्टेजला शेवटी आणि त्यातले बरेचसे कमेंट असे होते बरं का, की मला सुरुवातीला हे चॅनल मिळायला पाहिजे होतं. ओके. मी तुम्हाला सांगू का, आपल्या चॅनलवर तुम्हाला फालतूगिरी काही दिसणार नाही. ओके. म्हणजे बाकीचे कसलेही फालतू जोक किंवा टाईमपास होणार नाही. तुम्हाला अगदी प्रॉपर ट्रेनिंग दिलं जाणार आहे लक्षात घ्या आणि त्यामुळं आपलं हे चॅनल तुम्ही जास्तीत जास्त मुलांबरोबर शेअर करा. फिजिक्स, केमिस्ट्रीचे ऑलरेडी व्हिडिओ आहेत, पण रेग्युलर व्हिडिओ सुद्धा अपलोड होत राहणार आहेत वर्षभर. आता मी मागे बघणार नाहीये. माझे आता सबस्क्रायबर किती आहेत? 180 समथिंग काहीतरी आहेत का 182 असतील बरं का. ओके. कंटिन्युअसली वाढतायतच. सध्याचं टार्गेट 2,00,000 अरे कशाला 2,00,000 माझं टार्गेट आहे 1 मिलियनचं. तुम्हाला मोठं टार्गेट तुम्ही छोटं टार्गेट ठेवूया. माझं पण टार्गेट आहे 1 मिलियन. त्यासाठी कष्ट घ्यायची माझी तयारी आहे. फक्त तुमचं सहकार्य हवंय. जास्तीत जास्त मुलांबरोबर शेअर करा. मी तुम्हाला ह्या एक्झाममध्ये मुलांना काय अनुभव आले, ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करत जाणार आहे, करत जाणार आहे. ओके. फिजिक्सचं कसं केलं पाहिजे, केमिस्ट्री, मॅथ्सची स्ट्रॅटेजी काय, पेपर कसा आला, आपण आय-एम-पी क्वेशन दिले होते ते आले का, कसे आले, कुठले आले, किती अभ्यास केला होता, काय नाही आलं, की जे यायला पाहिजे होतं. पण जे आलं, जे अपेक्षित नव्हतं, सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूया. मग तुम्ही वर्षभर माझ्याबरोबर राहणार आहे. ओके. ऑल द बेस्ट.